मध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मृदेची धूप, मृदेच्या धुपीची कारणं आणि त्याचे परिणाम याची माहिती मिळवणार आहोत। तर सर्वात प्रथमतः मी संत गजानन महाविद्यालयाच्या वतीने आयोजित मृदा संधारण प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं, प्राध्यापकांचं, माझ्या मित्र परिवारांचं, मार्गदर्शकांचं सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, हा 1 महिन्याचा जो काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम होता यामध्ये आपण सहभागी झाला। तर आज जो काय तिसरा युनिट आहे तो आहे मृदेची धूप। मृदेची धूप आपण ज्यावेळेस माहिती मिळवतो म्हणजे खडकापासून ऊन, वारा, पाऊस यामुळे उष्णता आणि थंडी निर्माण होते आणि परिणाम खडकांचं विदारण होतं आणि त्याची मातीत रूपांतर होतं। मित्रांनो, त्या विदारण झालेल्या कणामध्ये दाट झाडं, झुडुपे यांच्यापासून पडणारा पालापाचोळा, प्राण्यांचे, वनस्पतीचे अवशेष त्या मृदेमध्ये साठून जातात आणि त्यापासून ते कुजून जाऊन त्यापासून एक परिपक्व मृदा तयार होते। ही परिपक्व मृदा तयार होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागत असतो आणि सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर पर्वतीय प्रदेशामध्ये विदारण झालेल्या जी काही मृदा असते, लहान लहान कण असतात खडकांचे, ते उताराला अनुसरून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येतात आणि पर्वतपदीय पायथ्याशी काही प्रमाणात जाड्या भरड्या प्रमाणात साचतात, तर पुढे पुढे जाऊन त्या मऊ अशा सूक्ष्म कणामध्ये साचलेल्या असतात आणि त्यापासून आपण पाहतो की सुपीक गाळाची मृदा तयार होते, तर पर्वतपदीय पायथ्याशी जाडी भरडी मृदा तयार झालेली दिसून येते। म्हणजे या वहन कार्यामुळं काही भागामध्ये सुपीक मृदा निर्माण झालेली आहे मैदानी प्रदेशामध्ये, पर्वतपदीय पायथ्याशी जाडी भरडी मृदा तयार झालेली आहे। तरी या वहन कार्यामुळे पर्वतीय प्रदेशामध्ये मृदेचा विकास होत नाही, कणांचे रूपांतर झाल्या त्याचं वहन होतं, म्हणून अपरिपक्व स्वरूपाची मृदा आपल्याला पर्वतीय प्रदेशामध्ये दिसून येते। म्हणजे अशा पद्धतीने मृदेचं स्थलांतर होत असतं। भारताचा जर विचार केला, भारतातून प्रतिवर्षी सरासरी 5334 दशलक्ष टन माती अशा पद्धतीनं वाहून जात असते। नद्याच्या माध्यमातून सुमारे 2080 दशलक्ष टन माती ही वाहून जात असते। आपण विचार जर केला, 2080 दशलक्ष टन माती दरवर्षी नद्याच्या माध्यमातून वाहून जात असते आणि यातील म्हणजे कमीत कमी 533 दशलक्ष टन माती वाहून जात असताना त्या नदीच्या मार्गात असलेल्या धरणं जे आहेत त्या धरणामध्ये किंवा तळ्यामध्ये ही साचली जाते। म्हणजे एकूण 5334 दशलक्ष टन प्रतिवर्षी वाहणाऱ्या मातीपैकी केवळ 533 म्हणजे 1 ते 2% माती ही धरणामध्ये किंवा तळ्यामध्ये साचते आणि त्या साचलेल्या मातीमुळे आपल्या धरणाची किंवा तळ्यातली पाणी जी काही पाणी साठवण क्षमता आहे ती एकदम कमी होत असते। आपण पाहिलेले आहात, केवळ 1 ते 2% आपल्या गावाच्या भोवती जे काही तळ असतं अशा तळ्याच्या माध्यमातून धरणाच्या माध्यमात साठणारी जी माती आपण दरवर्षी उपसा त्याला काढून घेतो आणि आपल्या शेतामध्ये आपण ते गाळ टाकत असतो, तर इतक्या मोठ्या प्रमाणात तो गाळ केवळ 2% आहे प्रतिवर्षाचा विचार केला तर अशा पद्धतीनं 5334 दशलक्ष टन प्रतिवर्षी वाहणाऱ्या मृदेपैकी 1547 दशलक्ष टन म्हणजे जवळजवळ 29% माती दरवर्षी ही समुद्राला जाऊन मिळते। तर
3254 दशलक्ष टन, जवळजवळ 69% माती ही दरवर्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असते. आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या 307.6 लाख हेक्टर एकूण जमिनीपैकी 144 हेक्टर जमीन ही निकृष्ट दर्जाची आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्या निकृष्ट 144 लाख हेक्टर जमिनीपैकी 110.2 लाख हेक्टर जमीन ही केवळ मृदेच्या धुपीमुळे निकृष्ट झालेली आहे. म्हणजे मृदाच्या धुपेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन ही निकृष्ट होत असते. त्यामुळे मृदाची धूप हा एक ज्वलंत प्रश्न आहे, गांभीर्याने घेणारा हा प्रश्न आहे. आपण पाहत असतो की मृदा धूप जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं, आता सांगली साताऱ्याचा जो का महापूर आला, या सांगली सातारा कोल्हापूरच्या महापुरामध्ये सुपीक जमीन खूप मोठ्या प्रमाणात वाहून गेली. आणि वाहून गेलेल्या जमिनीमुळे त्या ठिकाणची सुपीक मृदा वाहून गेल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी धूप निर्माण झाली. आज परिस्थिती अशी आहे, आपण शहर पाहतो, शहराच्या अवतीभोवतीचा जेव्हा परिसर पाहतो, या शहराच्या अवतीभोवती असलेल्या लहान लहान टेकड्या आज सपाटीकरण झालेल्या आहेत. पर्यायाने असं म्हणता येतं, भविष्यामध्ये असं आपल्याला सांगावं लागेल की या ठिकाणी एक पर्वत होता आणि आज तो पर्वत नाहीसा होता, असं इतकंच सांगावं लागेल. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये कालबाह्य आपली भूरचनातले जे काही पर्वत आहेत, त्या भूरचनेतले पर्वत आपण कालबाह्य करत आहोत. शेतीच्या नावाखाली सपाटीकरण भूमीचं चालू आहे. आणि अशाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मृदेची धूप होत आहे. म्हणून मृदा हा ज्वलंत प्रश्न आपण अभ्यासासाठी खूप महत्वाचा असल्या कारणाने आपल्याला जे काही डोंगर लुप्त होत चाललेले आहेत, हे लुप्त होत चाललेले डोंगर किंवा मृदेची होणारी हानी याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्याला मृदा धूप हे समजून घ्यावी लागते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मृदा आणि मृदा म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर मृदेची व्याख्या काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर मृदेची व्याख्या जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणता येईल, माती निर्मितीच्या ठिकाणापासून अन्य ठिकाणी माती वहन होण्याची जी काही क्रिया असते, या क्रियेला आपण सर्वसाधारणतः मृदेची धूप म्हणतो. म्हणजे बघा, ज्याही प्रदेशात विदारण क्रियेमुळे मातीची धूप निर्माण झाली, खडकाचे झीज होते आणि त्याचे कणात रूपांतर होतं, आणि ते कणात रूपांतर झालेली माती अन्य ठिकाणी जेव्हा वहन होते आणि त्या वहन होण्याच्या क्रियेला आपण मृदा असं म्हणतो, मृदेची धूप असं म्हणतो. तर आणखीन एक व्याख्या आहे, या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं, जमिनीवर मातीचे खनन होऊन त्या मातीचे वहन होण्याची जी काही क्रिया आहे, या क्रियेला मृदेची धूप असं म्हटलं जातं. बघा, जमीन ती पर्वत असेल, पठार असेल किंवा मैदान असेल, पर्वत असो या पठार असो किंवा मैदान असेल, या तिन्ही प्रकारच्या जे काही भूपृष्ठ आहे, या भूपृष्ठावरील जमिनीचं ज्यावेळेस पाण्यामुळं किंवा वाऱ्यामुळं किंवा बर्फामुळं खनन होतं आणि या माध्यमातूनच त्या मृदेची वहन होतं, म्हणजे एका ठिकाणातून माती दुसऱ्या ठिकाणी वाहत जाते, आणि अशा पद्धतीनं खनन आणि वहन होण्याच्या क्रियेला आपण सर्वसाधारणतः मृदेची धूप असं म्हणतो. आणखीन एक व्याख्या आहे, असं आपल्याला सांगता येतं, भूपृष्ठावरून वाहणारा जो काय वारा आहे, गतिमान अशा स्वरूपात असतो, पाणी आहे किंवा जो काही पर्जन्य रूपाने पडणारं पाणी असतं, थेंब आहे, या थेंबामुळे मृदेचे जे काही ढिसूळ होते, कमकुवत होतो, मृदेचा वरचा थर सुटसुटीत होतो, आणि यामुळं मृदेचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जातात, म्हणजे स्थलांतरित होतात,
आणि अशा पद्धतीनं एका ठिकाणची माती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या क्रियेला आपण सर्वसाधारणपणे मृदेची धूप म्हणूया. म्हणजेच भूपृष्ठावरील मातीचे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर होणे म्हणजे जमिनीची धूप म्हणता येईल. आपण पाहतो वेगवेगळ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती एका ठिकाणी असलेली दुसऱ्या ठिकाणी जाते आणि अशा पद्धतीनं मातीचं एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी होणारं स्थलांतर म्हणजे मृदेची धूप असं आपल्याला सर्वसाधारणपणे म्हणता येईल. आणखीन एक व्याख्येच्या माध्यमातून मृदेची व्याख्या आपण आणखीन स्पष्ट प्रमाणात समजून घेऊ. प्राणी व वनस्पती यांची हालचाल तसेच पर्जन्य यांच्या परिणामामुळे भूपृष्ठावरील मातीचे कण हे एकमेकापासून विलग होतात. वारा व पाण्याबरोबर वाहून घेऊन जाण्याची प्रक्रियेला मृदेची किंवा जमिनीची किंवा मातीची धूप आपण असंही म्हणूया. म्हणजे बघा, भूपृष्ठावरती किंवा भूपृष्ठाच्या वरच्या थरामध्ये जे काही लहान लहान सूक्ष्म जीवजंतू आहेत, भूपृष्ठावर राहणारे वेगवेगळे प्राणी आहेत, या प्राण्यांच्या पायापासनं काय होते, त्यांच्या खुरापासनं माती ढिसूळ होते किंवा मातीचे कण एकमेकापासून विलग होतात. कधी कधी पर्जन्य पडला की पडलेल्या थेंबापासून सुद्धा मातीचे कण हे वेगळे होतात आणि हे विलग झालेले जे काय आहे कण, जोरात वारा सुटला किंवा पाण्याचा प्रवाह निर्माण झाला की त्याबरोबर हे कण वाहून जातात आणि ही वाहून जाण्याची जी काही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेलाच आपण मृदेची, जमिनीची धूप असं म्हणतो. सर्वसाधारणपणे आपण आपल्या पद्धतीनं जर विचार केला, आधुनिक पद्धतीनं, मृदेची धूप नेमकं कशाला म्हणायचं, तर मृदेची धूप म्हणजे पावसाच्या पाण्याने अथवा वाऱ्याने, नद्या नाल्यांच्या पुराने जमिनीवरचा सुपीक जे काही मातीचा थर आहे तो थर वाहून जाऊन जमीन नापीक होणे म्हणजे मृदेची धूप होय. या व्याख्यामध्ये आपल्याला असं स्पष्ट सांगता येतं, आपल्या जी काही जमीन आहे, आपली जी काही भूपृष्ठ आहे, शेत जमीन आहे, यामध्ये असणारी जी काही चांगल्या प्रकारची माती आहे, जर ती माती पाण्यामुळे, वाऱ्यामुळे, जर ती वाहून गेल्यामुळे जर आपल्या जमिनीतला सकसपणा नष्ट होत असेल तर त्याला आपण मृदेची धूप म्हणायचं. आता वरच्या चार आपण व्याख्यामध्ये पाहिलं की मातीचं स्थलांतर होणे म्हणजे मृदेची धूप. असं जर आपण जर विचार केला तर पर्वतीय प्रदेशातून वाहत येणारी मृदा किंवा मातीचे कण मैदानी प्रदेशामध्ये संचयित होतात, स्थलांतरित होतात, मग त्याला मृदाची धूप म्हणायची का? तर या व्याख्येवरून स्पष्ट होतं की मृदेची धूप म्हणजे केवळ पावसाच्या पाण्याने, वाऱ्याने किंवा नद्या नाल्यांच्या पुराने ज्यावेळेस जमिनीवरची जी सुपीक मृदा आहे, या जमिनीवरच्या सुपीक मृदेचा थर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतो आणि सकस चांगल्या प्रकारची असलेली जमीन नापीक होते, त्यावेळेस आपण त्या प्रक्रियेला मृदेची धूप म्हणूया. अशा पद्धतीने आपल्याला मृदेची धूप म्हणजे एखाद्या चांगल्या मृदेचं वहन होण्याची क्रिया म्हणजेच मृदेची धूप असा ही आपल्याला थोडक्यात सांगता येतं. आता आपल्याला ही धूप कोणत्या प्रकारे होते ते पाहिजे. मृदेची धुपीचे जे काही प्रकार आहेत ते मृदेचे धुपीचे प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. तर मृदेचे प्रकार आहेत. बघा, मृदेचे प्रकार आपण पाहतो की नैसर्गिकरित्या काही प्रमाणात मृदाची धूप होत असते, ती आपल्याला टाळता येत नाही किंवा शक्य नाहीये किंवा ती घडणं साहजिक आहे, ती घडतच असते. दुसरे कृत्रिमरित्या जे मानव आहे किंवा वेगवेगळे प्राणी आहेत त्यांच्या माध्यमातून की मृदेची धूप घडत असते.
आणि तिसरी आहे गतिवर्धित धूप. आता गतिवर्धित धूप म्हणजे हे एक वेगवेगळ्या पाण्यापासून होणारी धूप आहे. वाऱ्यापासून गती निर्माण होते, बर्फापासून एक प्रकारची गती निर्माण होऊन ती जमिनीची धूप होते, मृदेची धूप होते, किंवा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सुद्धा काही प्रमाणामध्ये मृदेची धूप होत असते. आणि ह्या प्रकारामध्ये गुरुत्वाकर्षणाची शक्ती असेल किंवा बर्फ असेल किंवा वाऱ्यापासून किंवा पाण्यापासून जी धूप निर्माण होत असते, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला लक्षात घातलं पाहिजे की याच्यामध्ये गतीचा नियम लागू आहे. तर या ठिकाणी नैसर्गिक धूप पाहूया. नैसर्गिक धूप म्हणजे भूपृष्ठावरील मृदा पाणी, वारा किंवा बर्फासोबत भू उताराला अनुसरून वाहत जाते. पर्वतीय प्रदेशातील मृदा मैदानी प्रदेशात वाहत येऊ संचयित झाल्याने मैदानी प्रदेशातील प्रदेश हा सुपीक मृदेचा थर निर्माण त्या ठिकाणी होतो. अशा स्वरूपाच्या मृदेला आपण सर्वसाधारणतः नैसर्गिक धूप म्हणत असतो. आणि नैसर्गिक धूप घडून आल्याने मैदानी प्रदेशातील जी काही भूमी आहे, जी काही जमीन आहे, ती सुजलाम होते, सुफलाम होते, सुपीक बनते. म्हणून अशी मृदा जी काही पर्वतीय प्रदेशामधून धूप झालेली आहे आणि ती मैदानी प्रदेशामध्ये येऊन संचयित झाली, अशा प्रकारची मृदा ही उपकारक असते, फायदेशीर असते, कृषीच्या उत्पादनासाठी पोषक असते. आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसरं आहे गतिवर्धित धूप. त्याचं जर आपल्याला माहिती जर सांगायची असेल तर किंवा समजून घ्यायचं असेल, मानव व प्राणी यांच्या हालचालीमुळे भूपृष्ठावरील मातीचे कण विलग होऊन मातीची उलथापालथ होते व मृदा किंवा माती म्हणा विस्कळीत होत जाते. आणि ते पावसाच्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्यातील जी काही गती आहे, या गतीला अनुसरून मृदा वाहून जात असते. त्यास गतिवर्धित धूप असं म्हणलं जातं. अशा प्रकारची मृदा जी आहे ना, बघा आता आपली सुपीक एकदम सूक्ष्म कणाची जर मृदा असेल आणि ती जर वाहून गेली तर ती आपल्याला धोकादायक असते, उत्पादनात घट निर्माण होते. म्हणून अशा प्रकारची जी काही गतिवर्धित धूप आहे ती अपायकारक असते. भारतात पर्यायाने महाराष्ट्रामध्ये गतिवर्धित धूप ही मोठ्या प्रमाणात होते. म्हणून आपण गतिवर्धित धूपीचे जास्त डीप मध्ये किंवा सखोल अशी माहिती पाहणार आहोत. आता ही जी काही गतिवर्धित धूप आहे, ही गतिवर्धित धूप पाणी, वारा, बर्फ आणि गुरुत्वाकर्षण या वेगवेगळ्या शक्तीमुळे घडून येत असते. गतिवर्धित धूप काय आहे? एक तर पाणी आहे, वारा आहे, बर्फ आहे आणि गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. या वेगवेगळ्या क्रियेमुळे आपल्याला गतिवर्धित धूप ही निर्माण होत असते. गतिवर्धित धूप मध्ये जे काही पाणी आहे, या पाण्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही धूप आहेत त्याचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे उसळी धूप आहे, दुसरे चादर धूप आहे, ओघळ धूप आहे, घळपाडी धूप आहे, प्रवाह काठकापी धूप आहे आणि रस्त्याकडची धूप आहे, सागरजन्य धूप आहे. असे वेगवेगळे त्या पाण्यापासून सुद्धा निर्माण होणाऱ्या धुपीला वेगवेगळे प्रकार आहेत. आपण वरच्या तक्त्यामध्ये पाहिलेलं आहे. या ठिकाणी उसळी धूप म्हणजे बघा, ज्यावेळेस पाऊस पडतो त्या पावसाच्या पडणाऱ्या थेंबामध्ये जी काही त्याच्यामध्ये अंगभूत शक्ती आहे, अंतर्भूत असणारी, त्या शक्तीमुळे भूपृष्ठावर ज्या वेळेस पाण्याचा थेंब पडतो आणि त्या पडलेल्या थेंबामुळे मृदा काय होते? विस्कळीत होते, खुला होते, त्याचे विखुरली जाते. अशा प्रकारच्या विखुरण्याला आपण सर्वसाधारणतः उसळी धूप म्हणूया. यालाच पावसाच्या थेंबापासून निर्माण होणारी धूप असंही म्हणता येतं. आणि असं प्रत्येक पडणाऱ्या पाण्याचा जो काही थेंब आहे
तो एकूण किती अंतरावरून आलेला आहे, त्याचा आकार किती मोठा आहे आणि ती थेंबांची संख्या किती प्रमाणात आहे याच्यावरती त्या भूपृष्ठावर पडणाऱ्या या सर्व म्हणजे थेंबाचा आकार आहे, थेंबाची संख्या आहे, थेंबांची जो काही गती आहे, किती दुरून वरून आलेला आहे, या सर्वांचा परिणाम त्या जमिनीवरच्या मातीवर होतो आणि याच्यावरनं त्या धुपीचं प्रमाण ठरतं. आणि अशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे प्रत्येक जमिनीमध्ये हे पडलेल्या पावसाच्या माध्यमातून आपल्याला मृदा विस्कळीत होते, ढिसूळ होते आणि ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाते आणि अशा प्रकारे उसळी धूप आपल्याला समजून घेता येईल. त्यानंतर चादरी धूप. चादरी धूप म्हणजे बघा, मंद उताराची जमीन असेल आणि मंद उताराच्या जमिनीवर जेव्हा पाऊस पडतो आणि ते पाऊस पडल्यानंतर जमा झालेलं पाणी एकदम संथ गतीनं व्हायला सुरुवात होतं. पूर्ण जमिनीच्या सर्व स्तरातून म्हणजे सगळ्या भागातनं पाणी वाहत वाहत जातं आणि वाहत वाहत जात असताना तो आपल्यामध्ये लहान लहान मातीचे सूक्ष्म कण म्हणजे पाणी हा गढूळ झालेला असतो. गढूळ म्हणजे लहान लहान मातीचे कण त्यामध्ये सामावलेले असतात आणि अशा लहान लहान गढूळ पाण्याच्या रूपानं सूक्ष्म कण वाहून घेऊन जे काही पाणी जात असतं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे प्रतिवर्षी होत असतं. आपल्याला दिसत नाहीये, आपल्याला जाणवत नाहीये, कारण चादरी धूप पाऊस पडला, पावसाच्या पाण्याबरोबर ती प्रत्येक वर्षी मृदा वाहत जाते आणि आपल्याला काय ते दिसत नाही आणि अशा पद्धतीनं ही चादरी धूप होत असते. त्यामुळे सुद्धा जमिनीच्या वरच्या थरामध्ये जी काही पोषक द्रव्य आहेत ते सुद्धा नष्ट होत असतात. पावसाच्या प्रमाण, पाण्याचं वाहण्याचं प्रमाण यावरती ही चादरी धुपीचं प्रमाण ठरलेलं असतं. आता तिसरा प्रकार आहे ओघळ धूप. ओघळ धूप म्हणजे काय? जर हलकी जमीन असेल, ढिसूळ प्रकारची जमीन असेल, अशा ढिसूळ प्रकारच्या जमिनीमध्ये किंवा हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये पाणी प्रवाह रूपाने वाहत असताना एक प्रकारची घळ निर्माण करत असतो आणि अशा प्रकारच्या लहान लहान घळी म्हणजे चऱ्या आपण म्हणतो नांगरटी केल्यासारखे, अशा प्रकारच्या घळ्या आपल्याला त्या जमिनीमध्ये निर्माण झालेल्या दिसून येतात. पर्यायानं असं म्हणता येईल, आपण जर नांगरणी केलेली जमीन असेल, मशागत करून आपण जर नांगरणी करून ठेवलेली जमीन असेल तर ही ह्या प्रकारच्या जमिनीमधून पाणी वाहत असताना त्या नांगराच्या पटीमधनं जी काही मृदा आहे ती अप्रत्यक्ष वाहून जात असते आणि एक प्रकारचा तिथमध्ये खोल भाग पडत असतो आणि अशा पद्धतीनं जी काही ओघळ निर्माण होत असते त्याला आपण ओघळ धूप म्हणतो. काही जमिनीमध्ये त्या इतक्या असंख्य प्रकारच्या ओघळी निर्माण होतात, जणू काही एक जाळीच निर्माण होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृदाची धूप होऊन ती जमीन ही नापीक होते किंवा तिथं उत्पादनात कमतरता भासते. म्हणून ही सुद्धा एक समस्या आपल्याला खूप महत्वाची आहे. ओघळ धूप ही एक आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस अशाच प्रकारच्या जमिनीमध्ये म्हणजे हलक्या आणि कमकुवत ढिसूळ असलेल्या जमिनीमध्ये ज्या वेळेस मृदेचा थर सुद्धा मोठा आहे अशा जमिनीमध्ये ओघळ वाढत जाऊन एक मोठमोठ्या प्रकारच्या घळी पडतात. मृदा मोठ्या प्रमाणात वाहून जाते आणि अशा घळी निर्माण होतात आणि अशा घळी निर्माण झाल्यानंतर ना आपण त्याला घळपाडी धूप म्हणतो. आणि एक वेळेस एखाद्या जमिनीतून घळपाडी धूप झाली की आपण काय म्हणतो, पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात मृदा वाहून गेल्याने ती पूर्णतः त्या जमिनीमध्ये उत्पादन होऊ शकत नाही, पूर्ण जमीन ही नापीक होते आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात घळी पडतात आणि अशा घळी पडण्याच्या जे काही क्रिया ज्यामध्ये पाण्यामुळे होते, तीव्र गतीमुळे, मोठ्या पावसामुळे आणि अशा पद्धतीनं घळपाडी धूप आपल्या निर्माण झालेली दिसून येते. आता हे सर्व धुपीचा आणखीन एक प्रकार आहे प्रवाह काठ कापी धूप. आता प्रवाह काठ कापी धूप म्हणजे काय?
पाण्याचा प्रवाह ज्या वेळेस वाहत असतो, वाहत असताना तो आपल्या गतीबरोबर वाहता वाहता तो आपल्या आजूबाजूला असलेल्या जे काही पाण्याच्या प्रवाहाचा काठ आहे, हे या काठाचं सुद्धा तो काय करत असतो, माती आपल्या बरोबर वाहत घेऊन जातो. आणि पाणी आपल्या बरोबर त्या माती वाहत घेऊन जात असल्याने आजूबाजूची जे काठावरची माती त्यामध्ये मिक्स होते आणि वाहायला सुरुवात होते. तर आपण प्रवाहाची आपण धूप म्हणतो, प्रवाहाच्या माध्यमातून निर्माण झालेली धूप. आता होतं काय, आता या प्रवाह ज्या वेळेस वाहत असतो खोल एखाद्या दरीतनं, एखाद्या ओघळीतनं, तर तो आजूबाजूच्या प्रदेशातनं त्या प्रवाहाकडं पाण्याचे लहान लहान प्रवाह येतात. आणि या लहान लहान प्रवाह येत असताना तो जी काही मुख्य प्रवाहाचा काठ आहे, या काठ ते कापून म्हणजे जणू काही ते तोडून त्या पाण्याचा प्रवाह त्या मुख्य प्रवाहात मिक्स होत असतो. आणि त्यामुळं प्रवाहाचा जो काही मुख्य प्रवाह आहे त्याच्या आजूबाजूचे काठ ही कापली जातात. आणि अशा पद्धतीनं सुद्धा जी काही धूप होत असते, आपण त्याला प्रवाह काठ कापी धूप असं म्हणत असतो. ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत असते. त्यानंतर आणखीन एक प्रकार आहे रस्त्याकडची धूप. तर रस्त्याकडची धूप म्हणजे काय, मानवी सुखसोयीसाठी आपण रस्ते बांधले. रस्ते बांधत असताना आपण रस्त्याच्या वती भराव टाकून तरी रस्ते उंच करतो, किंवा रस्त्याच्या कामासाठी लागणारी माती आपण आजूबाजूच्या म्हणजे त्याच्याच बाजूच्या भागातनं आपण माती उत्खनन करतो आणि ती भराव म्हणून रस्त्यावर टाकत असतो. अशा वेळी रस्त्याच्या बाजूला उतार निर्माण होतो. एक तर माती आपण बाहेर दुसरीकडनं आणून जर टाकून जर रस्ता उंच केला तरी आजूबाजूच्या प्रदेशामध्ये उतार निर्माण झालेला असतो. दुसरं आहे, जर आजूबाजूच्या प्रदेशातली जर माती आपण वरती काढून टाकली तर त्या ठिकाणी मात्र एखादी दरी, एखादी गटार निर्माण होते आणि तिथेही उतार निर्माण झालेला असतो. आणि रस्त्यावर पडलेला पाऊस, रस्त्यावर पडलेलं पाणी ज्या वेळेस व्हायला सुरुवात होतं उताराला अनुसरून, त्यावेळेस तो आपल्या उताराला अनुसरून वाहत असताना मृदेचं खनन करत असतो, वहन करत असतो आणि तिथं मृदेची धूप होते. जर रस्त्याच्या बाजूनं आपण खोदून ती माती जर आपण रस्त्यावर टाकलेली असेल तर तिथे एखादा मोठा नाला तयार झाला तर त्या नाल्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मृदेचं खनन केलं जातं. आणि अशा प्रकारे जे काही खनन होतं त्या खननाला, त्या वहनाला, मातीच्या वहनाला आपण रस्त्याकडची धूप म्हणतो. आता सागरजन्य धूप. सागरजन्य धूप म्हणजे सागराच्या मोठमोठ्या लाटा आहेत, पावसाळ्याच्या कालखंडामध्ये म्हणा किंवा जे काही चक्री वादळं निर्माण होतात, लैला आहे, अनेक प्रकारची वादळं आहेत. आणि अशा प्रकारच्या चक्री वादळामुळे मोठमोठ्या समुद्रामध्ये सागरी लाटा निर्माण होतात. आणि ह्या मोठमोठ्या सागरी लाटा रौद्र रूप जेव्हा धारण करून एखाद्या भूप्रदेशाकडं येत असतात, त्या भूप्रदेशावर त्या मोठ्या प्रमाणात आदळतात. आदळलेल्या त्या पाण्याच्या प्रवाहामुळे त्या भोवतालच्या जमिनीवरती आघात होतो आणि त्या ठिकाणची माती हे ढिसूळ होते, मोकळी होते. आणि त्या प्रवाहाच्या लाटाबरोबर आलेल्या पाणी जेव्हा परतीला लागतं तर त्या परतीला लागलेल्या पाण्याबरोबर ते परत जातात, त्या पाण्याबरोबर परत जाते. आणि अशा पद्धतीनं सागराच्या ज्या लाटामुळं भूप्रदेशामध्ये आजूबाजूच्या जी धूप घडून येते त्याला आपण सागरजन्य धूप असं म्हणत असतो. अशा प्रकारची सुद्धा धूप महाराष्ट्रामध्ये, पर्यायानं भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते असं आपल्याला दिसून येतं. हा तिसरा आहे, ही सर्व जे झाली पाण्यामुळं निर्माण होणारी धूप आहे. आता आपण पाहणार आहोत वाऱ्याद्वारे होणाऱ्या धुपीचे प्रकार. वारा हा कितका गतिशील आहे
तितक्या प्रमाणात त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होते. वाऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रकारची शक्ती आहे. आपण एखाद्या चक्रीवादळाचं स्वरूप जर पाहिलं तर आपल्याला त्याचा अंदाज माहिती होतो. किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये भारताच्या मोठमोठ्या प्रमाणात वादळं येतात आणि या वादळामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान आहे होत असतं. तर या वाऱ्याद्वारे जे काही धूप होत असते त्याचे काही प्रकार पडतात. त्याचे एकूण 3 प्रकार पडतात. एक आहे निलंबित धूप, दुसरा आहे तळ सरपटन धूप आणि तिसरा आहे वादळी धूप. आता निलंबित धूप कशाला म्हणायचं? ज्या वेळेस वाऱ्याच्या गतीमुळं खडक असतील किंवा मातीचे कण म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या एकदम गतीमुळं ते एक असं वर उंचावले जातात आणि एकमेकावरती आदळतात आपडतात आणि त्यांचं स्थलांतरण होत जातं. हे स्थलांतर होत असताना मृदेची निर्मिती होतेच होते, परंतु मृदेचं वहन सुद्धा होतं आणि अशा पद्धतीचं उड्या मारत जणू काही मृदेची जी काही स्थलांतरण होत असतं, मृदा वाहत असते वाऱ्यामुळं. याला आपण निलंबित धूप असे म्हणतो. हे जास्तीत जास्त वाळवंटी प्रदेशामध्ये घडून येणारा प्रकार आहे. दुसरा आहे तळ सरपटन धूप. हे महाराष्ट्राच्या भारताच्या भूभागामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण पाहतो की उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात तळ सरपटन धूप निर्माण होते. तळ सरपटन धूप म्हणजे जसा काय तीव्र गतीनं आलेला वारा आपल्या भूपृष्ठावर वाहणाऱ्या वारा हा माती आपल्या बरोबर वाहून घेऊन जात असतो. भूपृष्ठावरची माती हा घेऊन जात असतो आणि अशा पद्धतीनं जी काही मृदेचं एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण होत असतं, वहन होत असतं. कदाचित त्या सुपीक मृदा असेल, चांगल्या प्रकारची मृदा असेल तर त्या मृदेमध्ये काय तर वहन होतं किंवा चांगल्या मृदेमध्ये काही वाईट घटक जे आहेत किंवा दुसरी मृदा आहेत ती आणून मिक्स तशाही प्रकारचे धूप होऊ शकते. आणि अशा पद्धतीने तळ सरपटन धूप ही सुद्धा एक धुपीची एक समस्या निर्माण झालेली आहे. तिसरा वाऱ्याद्वारे निर्माण होणाऱ्या धुपीचा प्रकार वादळी धूप. पुन्हा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला असाल, आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की एखादा घोंगाट चक्रीवादळ निर्माण होतं आणि गावामध्ये शिरतं तेव्हा घरांची पत्रे वगैरे तो आकाशात उंच उडून घेऊन जात असतो. मग अशा वाऱ्याचा आपण वादळाकडे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जणू काही एक मातीचा गोळा जो आहे तो लोट तो गर 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 फिरत म्हणजे चक्राकार फिरत तो वाहत असतो. कधी कधी असं होतं काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही चक्रीवादळं निर्माण होतात आणि या चक्रीवादळामुळं जे वाऱ्याच्या गतीमुळं पूर्ण भूपृष्ठावरची माती जणू काही एक काय म्हणतात ते लोट निर्माण व्हावा अशा पद्धतीनं माती किंवा मृदा एका ठिकाणातून वाहत जाऊन दुसऱ्या ठिकाणी जात असते आणि अशा मृदेमुळे आपल्याला काही दिसत पण नाही अशी स्थिती निर्माण होते. इतकी त्या वातावरणामध्ये मृदा मिक्स होत असते आणि त्याचं वहन होत असतं. अशा प्रकारे वादळामुळं जी काही मृदेची धूप होते, वहन होतं, या वहन होण्याला आपल्याला वादळी धूप असं म्हणतात. आणखीन एक आहे बर्फाद्वारे होणारी धूप. आता बर्फाद्वारे होणारी धूप म्हणजे काय? ज्या वेळेस पर्वतीय प्रदेशात हिमरेषेच्या वरच्या बाजूला हिमवर्षावामुळे काही प्रमाणामुळे हिमवर्षाव झाला की एकत्रित झालेलं हिम हे काय होतं भू उताराला अनुसरून वहन व्हायला सुरुवात होतं. आणि हे वहन होत असताना ज्या काही जमिनीवर पडलेलं हिम आहे त्या जमिनीवरची मृदेला सुद्धा तो आपल्यासोबत वहन करत असतो आणि त्यामुळं त्या प्रदेशातील मृदेचं एका प्रदेशातून दुसऱ्या ठिकाणी वहन होतं. हिमवर्षावामुळे होणारी धूप असं देखील म्हणता येईल. आणखीन दुसरी आहे बर्फामुळे होणारी धूप म्हणजे हिमनदी. तर
बर्फाचे मोठमोठे जे काही हिमाच्छादित प्रदेशामध्ये मोठे मोठे खंड किंवा तुकडे ज्या वेळेस तुटून पडतात, त्या तुटून पडणाऱ्या खंडाबरोबर ज्या काही मृदेवर किंवा ज्या भूपृष्ठावरती ते निर्माण झालेले आहेत बर्फाचे, तर त्यामध्ये असलेले मृदा ती आपल्या सोबतच काय करतात, वहन करत असतात किंवा आपल्या पडण्याबरोबर वाहण्याबरोबर उताराला त्याचं वहन होत असतं. आणि अशा पद्धतीने सुद्धा हिमनदी द्वारे मृदेचं मोठ्या प्रमाणात वहन होतं. काही छोट्या प्रमाणात म्हणा, मोठ्या प्रमाणात म्हणता येणार नाही, पण काही प्रमाणात हिमाच्छादित प्रदेशामध्ये या हिमनदीमुळे सुद्धा मृदेची धूप घडून येत असते. आणखीन जर सांगायचं असेल, कृत्रिमरित्या मृदेची धूप. आता कृत्रिमरित्या मृदेची धूप ही एक आपल्याला तासभराचा लेक्चर होईल किंवा दिवस पुरणार नाहीत. त्याच्यावरती संशोधन करायला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात हा ज्वलंत प्रश्न होत चाललेला आहे. मित्रांनो, मानव आज आधुनिकतेच्या मागे लागलेला आहे. मानवाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, हव्यास आणि वेगवेगळ्या आपल्या आरामदायी जीवन शैलीमुळे तो वेगवेगळ्या त्या काही क्रिया करत असतो. मग त्या शेतीतले उत्पादन वाढवण्यासाठी असेल, औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी असेल, भौतिक सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी असेल, ज्या ज्या काही क्रिया करत असतो, या सर्व क्रिया त्या जमिनीवर होऊन येतात, म्हणजेच या मातीवर होऊन येतात. आपण पाहतो, घर बांधायचं, घर बांधायचं असेल तर त्या पाया खोदतो, म्हणजे मूर्तीची धूप होते. बांधकाम करण्यासाठी वीट लागते, त्या विटामुळे तरी खूप मोठ्या प्रमाणात मूर्तीची धूप होते. आपण या विटामुळे तरी किती तर लाखो टन जी काय मृदा आहे, आज आपण तिला भाजतो आणि भाजून त्या मृदेची मोठ्या प्रमाणात धूप करतो. रस्ते निर्मितीसाठी आहे, शेतीसाठी आहे आणि वेगवेगळ्या औद्योगिकरणासाठी आहे. अशा वेगवेगळ्या कामासाठी जी काही मानवाने मृदेची धूप केलेली आहे किंवा प्राण्यांद्वारे